नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी महाविद्यालय राधानगरी या आपल्या महाविद्यालयाच्या अंतर्गत आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी देत आहोत. तर याच उपक्रमाच्या माध्यमातून अर्थशास्त्र विभागामार्फत हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपण प्रसारित करत आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाचा आपल्याला विषय आहे आणि या विषयाअंतर्गत आपल्याला बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत नावाचा एक टॉपिक त्याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. आता सूक्ष्म अर्थशास्त्र नावाचा जो विषय आहे तो BA भाग 3 यांच्यासाठी सेमिस्टर 5 करता आहे. त्यांचा विषयाचा जो पेपर क्रमांक आहे तो 7 पेपर क्रमांक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आणि हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. तसंच BCom भाग 1 या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या सेमिस्टरसाठी सूक्ष्म अर्थशास्त्र नावाचा विषय आहे आणि या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला या विषयाचा अभ्यास करत असताना बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत अभ्यासायचा आहे. तर या टॉपिकमध्ये आपण बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. पूर्वीच्या आपण एका व्हिडिओमध्ये उत्पादन प्रमाणफलाचा नियम अभ्यासला होता. तो जितका महत्त्वाचा आहे तितकाच बदलत्या प्रमाणाचा सिद्धांतसुद्धा अतिशय महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर सुरुवातीला आपण याच्या व्याख्या पाहूया. प्राध्यापक बेनहॅम यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की उत्पादन घटक समुदायापैकी एखाद्या घटकाचे प्रमाण वाढवत नेले असता विशिष्ट बिंदूंनंतर त्या बदलत्या उत्पादन घटकाचे प्रथम सीमांत उत्पादन व नंतर सरासरी उत्पादन घटत जाते. दुसरी व्याख्या बघूया. जॉन रॉबिन्सन यांनी केलेली व्याख्या जी आहे ती अशी आहे की उत्पादनाचा एक घटक स्थिर ठेवून इतर घटकात क्रमशः वाढ करीत गेल्यास एका विशिष्ट मर्यादेनंतर उत्पादनात घटत्या दराने वाढ होते. आता दोन्ही व्याख्या बघितल्यानंतर काय होते की आपल्याला इथं सगळे घटक बदलायचे नाही आहेत, बरोबर आहे. एका घटकामध्ये वाढ केल्यानंतर काय करायचं आहे की प्रदानामध्ये म्हणजे उत्पादनामध्ये प्रत्यक्ष उत्पादनामध्ये काय बदल होतो तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. इथं रॉबिन्सन यांनी सांगितलेलं आहे की काय होतं की वाढ करत गेल्यास एका घटकामध्ये की सुरुवातीला आपल्याला एकूण उत्पादन वाढत असताना दिसतं, तर विशिष्ट मर्यादेनंतर आपलं एकूण उत्पादनातील वाढ आहे ती कमी कमी होत गेल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. तर हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला अल्पकाळामध्ये अनुभवास येतो. तर ह्या मुख्य फरक आहे बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आणि उत्पादन प्रमाणफलाचा सिद्धांत. आता उत्पादन प्रमाणफलाचा सिद्धांत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की दीर्घकाळामध्ये सगळ्या घटकांमध्ये बदल करता येतो म्हणून तो दीर्घकाळामध्ये लागू होतो. तर बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकाच घटकामध्ये बदल करायचा आहे. त्यामुळे हा काळामध्येच हा सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. तर पुढे एका काल्पनिक उदाहरणाच्या माध्यमातून हा बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो. तर एक काल्पनिक उदाहरण आपण तक्त्याच्या माध्यमातून इथं पाहणार आहोत. तर या उदाहरणामध्ये आपण जमिनीचं क्षेत्र घेतलेलं आहे, बरोबर आहे. जमिनीचं क्षेत्र हे स्थिर क्षेत्र मांडलेलं आहे. तर श्रम हा बदलता घटक मांडलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या दोन्हींमधील आदानांचा विचार करून एकूण उत्पादनामध्ये काय बदल होतो, सरासरी उत्पादनात काय बदल होतो, सीमांत उत्पादनात काय बदल होतो ह्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. आता जमिनीचं क्षेत्र म्हणजे आपण हा विचार करतो या उदाहरणासाठी की शेती क्षेत्र आहे आणि शेती क्षेत्रामध्ये काय होतात, श्रमिक राबत आहेत आणि त्याच्या माध्यमातून काय होत आहे की उत्पादन कशा पद्धतीनं होते ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. तर जमीन 5 एकर जमीन आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे काय 5 एकर जमीन आहे आणि त्या 5 एकर जमिनीच्या माध्यमातून 5 एकर जमिनीच्या माध्यमातून तो काय करायला लागला आहे, उत्पादन घेत आहे. तर एक शेतकरी काय करायला लागला किंवा एक श्रमिक काय करायला लागला आहे, त्या 5 एकर जमिनीमध्ये कष्ट करत आहे. अशा वेळी त्याचं एकूण उत्पादन किती होणार आहे, 8 क्विंटल आहे. आता सरासरी उत्पादन कसं असणार आहे, तर सरासरी उत्पादन म्हणजे काय की एकूण उत्पादन भागिले
श्रमिक. तर एकूण उत्पादन 8 आहे. 8/1 8 क्विंटल सरासरी उत्पादन असणार आहे. त्याच पद्धतीनं सीमांत उत्पादन हे सुद्धा कसं असणार आहे, 8 क्विंटल असणार आहे. का? कारण शेवटच्या घटकाने घातलेली एकूण भर म्हणजे काय आहे, सीमांत उत्पादन. ते किती असणार आहे, 8 क्विंटल इतकंच असणार आहे. आता काय झालं की दुसरं 5 एकर जमिनीमध्येच आपण काय केलं, दुसरा श्रमिक काय करायला लागला, काम करायला लागला. आता दुसरा श्रमिक काम करत असल्यामुळं आपलं जे एकूण उत्पादन आहे ते वाढलं आणि एकूण उत्पादन वाढून किती झालं, 20 क्विंटल झालं. आता सरासरी उत्पादन काय असणार आहे की हे 20 क्विंटल भागिले हे 2 श्रमिक, म्हणजे 20 क्विंटल भागिले 2 किती झाले, 10. म्हणून 10 क्विंटल हे काय झालं, सरासरी उत्पादन इथं झालेलं आहे. तसंच आपल्याला सीमांत उत्पादन बघायचं आहे. सीमांत उत्पादन म्हणजे काय की शेवटच्या घटकाने एकूण उत्पादनात घातलेली भर, म्हणजे हे 20 क्विंटल त्याच्यातून हे पूर्वीचे 8 क्विंटल वजा केले की किती येणार आहे आपलं, 12 क्विंटल. बरोबर आहे. म्हणून सीमांत उत्पादन हे 12 क्विंटल आहे. आता काय झालं की 5 एकरच जमिनीमध्ये जमीन आपण वाढवणार आहे का, नाही. पुन्हा 5 एकर जमिनीमध्ये आणखीन एक श्रमिक इथं काम करायला लागला. त्यामुळं आपलं एकूण उत्पादन काय झालं, पुन्हा वाढलं आणि ते वाढून किती झालं, 36 क्विंटल इतकं झालेलं आहे. आता सरासरी उत्पादन किती असणार आहे, हे 36 भागिले हे 3, 36 भागिले 3 12. म्हणून सरासरी जे उत्पादन आहे ते 12 क्विंटल झालेलं आहे. आणि सीमांत उत्पादन कसं असणार आहे, हे 36 वजा हे 36 वजा हे 20 किती झाले, 16 क्विंटल. म्हणून सीमांत उत्पादन किती झालेलं आहे, 16 क्विंटल झालेलं आहे. आता आपल्याला फायदा होत गेला. बरोबर आहे. 5 एकर जमिनीमध्येच एक शेतकरी काम करत असताना 8 क्विंटल इतकं धान्याचं उत्पादन होत होतं, ते वाढून किती झालेलं आहे, 36 क्विंटल इतकं झालेलं आहे. म्हणून आपण काय केलं, आणखीन एक 5 एकर जमिनीमध्ये आणखीन एक श्रमिक वाढवला आणि 4 श्रमिक काम करायला लागले. आता उत्पादन वाढून किती झालं, 47 क्विंटल. 47 क्विंटल काय झालं, एकूण उत्पादन झालं. तर या चौथ्या घटकाला 47 क्विंटल इतकं उत्पादन झाल्यामुळं सरासरी जे उत्पादन आहे ते किती असणार आहे, 11.75. का, 47 भागिले 4 किती येते, 11.75 इतकं काय झालं, सरासरी उत्पादन. आणि सीमांत उत्पादन किती आहे, 11 क्विंटल. का, हे 47 वजा हे 36 किती झाले, 11 क्विंटल. पुन्हा आता आपल्याला पाहायला काय मिळालं की सगळ्या गोष्टी तर वाढत गेल्या, एकूण उत्पादन वाढत गेलं. बरोबर आहे, श्रमिक वाढवल्यानंतर. परंतु सरासरी उत्पादन काय झाले, दुसऱ्या घटकामध्ये थोडं कमी आलेलं आहे आणि सीमांत उत्पादनसुद्धा कमी आल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपण दुसऱ्या टप्प्यात इथं आलेलो आहोत. आता काय केलं, तरीसुद्धा आपलं एकूण उत्पादन वाढते म्हणून आपण आणखीन एका श्रमिकाला श्रम करायला बोलवलं आणि तो काय करायला लागला, शेतामध्ये राबायला लागला 5 एकर शेतीत. आणि एकूण उत्पादन जे आहे ते आपलं किती झालं, 54 क्विंटल इतकं झालं. आता 54 भागिले 5 किती, 10.8 क्विंटल हे काय झालं, सरासरी उत्पादन. आणि 7 क्विंटल काय झालं, सीमांत उत्पादन. सीमांत उत्पादन कसं काढलं, 54 वजा 47. पुन्हा आणखीन एक श्रमिक काम करायला लागला. पुन्हा श्रमिक काम करायला लागल्यानंतर जे एकूण उत्पादन आहे ते वाढून किती झालं, 60 क्विंटल झालं. आता 60 क्विंटल एकूण उत्पादन झाल्यामुळं सरासरी उत्पादन किती झालेलं आहे, 10 क्विंटल. का, 60 भागिले हे 6, 10 क्विंटल. आणि सीमांत उत्पादन किती झालं आहे आपलं, 6 क्विंटल इतकं झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते. तर आपल्याला आणखीन काय बघायला मिळते, आणखीन एक श्रमिक इथं वाढवलं आपण. बरोबर आहे, आणखीन एक श्रमिक वाढवल्यामुळं आपलं एकूण उत्पादन किती झाले, 60 क्विंटल. पूर्वी किती होतं, 60च होतं. तितकंच काय झालं इथं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते. पण सरासरी जे उत्पादन आहे ते किती झालं, 8.5. का, 60 भागिले हे 7 किती झालं, 8.5. आणि सीमांत उत्पादन किती झालं, 0 क्विंटल. का, हे 60 वजा हे 60 किती झालं, 0 क्विंटल. आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये आलो. का, की आपल्या ज्या एकूण उत्पादनामध्ये काय झाला, काही बदल झाला नाही किंवा सीमांत उत्पादन 0 झालं. म्हणून आपण काय झालो, तिसऱ्या टप्प्यामध्ये इथं आलेलो आहोत. आता काय झालं, तरीसुद्धा आपण काय केलं, एकूण ज्या 5 एकर जमिनीमध्ये आणखीन एक शेतकरी वाढवला किंवा आणखीन एक श्रमिक वाढवला. त्यामुळे आपलं एकूण उत्पादन आहे ते किती झालं, 54 क्विंटल. आता इथं काय पाहायला मिळते, आपलं एकूण उत्पादन कमी व्हायला लागलं. बरोबर आहे, ते घटत गेलं. आणि सरासरी उत्पादन किती झालं, 56 भागिले 8 7 क्विंटल. बरोबर आहे. आणि जे सीमांत उत्पादन आहे ते किती झालं, वजा 4 क्विंटल. का, कारण एकूण 60 क्विंटल होतं, त्या 60पेक्षा सुद्धा 4नं काय झालं, आता या एका घटक वाढवल्यामुळं उत्पादन कमी झालं. म्हणून ते काय झालं,
वजा 4 क्विंटल झालं. तरीसुद्धा आणखीन एक श्रमिक आपण वाढवला आणि आणखीन एक श्रमिक वाढवल्यामुळं काय झालं, आपलं जे एकूण उत्पादन आहे ते कमी होऊन काय झालं, 50 क्विंटल इतकं झाल्याचं पाहायला मिळते. आता आपलं जे सरासरी उत्पादन आहे ते किती झालं, 5.5 क्विंटल. का, हे 50 क्विंटल भागिले हे 9 किती झालं, 5.5 क्विंटल. आणि जे सीमांत उत्पादन आहे ते किती झालं, वजा 6 क्विंटल. का, हे 56वरून ते कसून काय झाले, 50वर आले, म्हणजे 6नं काय झाली, घट झाली. म्हणून आपलं जे सीमांत उत्पादन आहे ते काय झालं, एका घटकामुळं वजा 6 क्विंटल असं झालेलं आहे. आता दोन्ही आपण जो मागचा बघितलेला होता सिद्धांत, कोणता, उत्पादन प्रमाणफलाचा नियम, तर त्याच्यामध्ये हे जे सीमांत उत्पादन आहे ते वजा होत नव्हतं, बरोबर आहे, परंतु इथं ते वजा होतं आहे. हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. आता आपण हे सगळं बघितलं, एकूण उत्पादन बघितलं, सरासरी उत्पादन बघितलं, सीमांत उत्पादन बघितलं, बरोबर आहे. एकूण उत्पादन वाढत गेलं, बरोबर आहे, वाढत गेल्यानंतर इथं कमी होत गेलं, बरोबर आहे. सरासरी उत्पादन काय झालं, इथंपर्यंत वाढलं, इथून खाली काय झालं, कमी होत गेलं. सीमांत उत्पादन काय झालं, इथं वाढत गेलं, इथं कमी होत गेलं आणि इथं काय झालं, ते वजामध्ये गेलं, बरोबर आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जाते, प्रवृत्त्या ज्या आहेत त्या 3 टप्प्यामध्ये 3 प्रवृत्त्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला तिन्ही गोष्टी वाढत गेल्यात म्हणून याला काय म्हटलं जाते, वाढते फल असं पहिल्या टप्प्याला म्हटलं जाते. दुसरा जी गोष्ट आहे किंवा दुसरा जो टप्पा आहे याच्यामध्ये काय, की एकूण उत्पादन वाढत असलं तरी सरासरी उत्पादन कमी होते, बरोबर आहे, सीमांत उत्पादन कमी होते, म्हणून याला काय म्हटलं जाते, घटते फल असं म्हटलं जाते. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होते, की एकूण उत्पादन कमी व्हायला लागले, सरासरी उत्पादन कमीच होते आणि सीमांत उत्पादन आहे ते वजामध्ये निघाले, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हटलं जाते, तिसऱ्या टप्प्याला उणे फल असं म्हटलं जाते. आता याची कारणं काय, आपण तिन्ही टप्पे बघितले, बरोबर आहे. आता याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, की पहिला टप्पा उत्पादनाचा आहे, त्याच्यामध्ये काय होते, की उत्पादन वाढत गेलं, बरोबर आहे. का, कारण काय होते, की आपण श्रमिक वाढवल्यामुळं आपण श्रमविभागणी करू शकलो, बरोबर आहे. श्रमविभागणीचा फायदा झाला आणि त्याच्यामुळं आपलं उत्पादन काय झालं, वाढत गेलं. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, की श्रमिक आणखीन वाढलेत, ते उत्पादनात भर घालतायत, परंतु काय झालं, त्यांच्या संयोजनावरती परिणाम थोडा झाला आणि त्यामुळे त्यांची जी उत्पादनात भर घालण्याची प्रवृत्ती आहे ती कमी झाली, म्हणजे उत्पादन वाढण्याचा वेग कमी झाला. तिसऱ्या टप्प्यामध्ये किंवा असंही म्हणता येईल आपल्याला दुसऱ्या टप्प्यासाठी, की जमीन वाढवली नाही आपण, जमीन कशी आहे, स्थिर आहे, त्यामुळे काय झालं, की ठराविक जमिनीमधून तितके श्रमिक लाभल्यामुळं की उत्पादनाची जो वाढीचा वेग आहे तो कमी आला. तिसऱ्यामध्ये काय झालं, की 5 एकर जमीन आहे, परंतु त्याच्यामध्ये काय झाले, श्रमिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि तिथं छुपी बेकारी एका प्रकारे निर्माण झाली, बरोबर आहे. म्हणून त्याच्यापासून होणारं जे उत्पादन आहे ते काय झालं, वजा होत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्याच्या जे एकूण उत्पादनात घट झाली, सरासरी उत्पादनात घट झाली आणि सीमांत उत्पादनात सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर हा आहे उत्पादनाचा जो बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत. आता आपल्याला काय करायचं आहे, की पुढं याच गोष्टी चार्टच्या माध्यमातून बघायच्या आहेत. तर आलेख आपण पाहणार आहे आणि या आलेखामध्ये आपल्याला या गोष्टी आणखीन प्रकर्षानं चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. हा आलेख आहे, इथं एका जो य अक्ष असतो त्याच्यावरती आपण एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन या 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत. तर अक्षावरती आपण वाढलेले जे श्रमिक आहेत ते श्रमिक दाखवलेले आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या आलेखाच्या माध्यमातून एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. तर लाल जो रेष आहे त्याच्यामध्ये आपण काय दाखवणार आहे, एकूण उत्पादन दाखवणार आहे, गुलाबी रेषेतून. लाल जी रेष आहे त्याच्यातून सरासरी उत्पादन दाखवणार आहे. तर जी गुलाबी किंवा जांभळी जी रेष आहे त्याच्यातून आपण सीमांत उत्पादन दाखवणार आहे. तर आता आपण काही बिंदू ड्रॉ करून घेतलेले आहेत. तर इथं आपण बघूया, पहिला ग्राफ पूर्ण येऊ दे. ओके,
तर इथं आपण काय बघितले की 3 ग्राफ दाखवलेत. एकूण उत्पादन हे आहे, बरोबर आहे. एकूण उत्पादनाचा तक्ता, बरोबर आहे. तर सरासरी उत्पादन हे आहे, बरोबर आहे. आणि सीमांत उत्पादन हे आहे. म्हणजे मगाच्या ज्या चार्टमध्ये आपण बघितलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी या आलेखाच्या माध्यमातून आपल्याला पाहायच्या आहेत. तर पहिल्या श्रमिकाच्या वेळी आपलं जे सीमांत उत्पादन, सरासरी उत्पादन आणि एकूण उत्पादन 8 होतं, बरोबर आहे. हे क बिंदूनं दाखवलेलं आहे, बरोबर आहे. क या बिंदूमध्ये काय तिन्ही गोष्टी एका बिंदूपासून चालू झाल्या. दुसरं ज्यावेळी आपण काय केलेलं होतं, श्रमिक वाढवला त्यावेळी काय झालं, आपलं एकूण उत्पादन जे आहे ते 20 क्विंटल झालं, बरोबर आहे. एकूण उत्पादन इथं ह्या बिंदूपर्यंत 20 क्विंटल झालं. त्यानंतर जे सरासरी उत्पादन आहे ते 10 इतकं झालं, बरोबर आहे. सरासरी जे आहे ते 10 इतकं झालं. आणि जे सीमांत उत्पादन आहे ते किती झाले, आपलं वाढून 16 इतकं झालेलं आहे. म्हणजे हे सीमांत उत्पादन 16 झालेलं आहे आणि सरासरी उत्पादन 10 क्विंटल इतकं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तिसरा श्रमिक वाढवल्यामुळं आपलं जे एकूण उत्पादन आहे ते 36 क्विंटल इतकं झालेलं आहे, बरोबर आहे. आणि त्यानंतर जे सरासरी उत्पादन आहे ते किती आहे, 12 क्विंटल. सरासरी किती आहे, 12 क्विंटल. आणि सीमांत उत्पादन आहे ते किती आहे, 16 क्विंटल इतकं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा चौथा श्रमिक वाढवल्यानंतर जे आपलं एकूण उत्पादन आहे ते 47, बरोबर आहे. त्यानंतर सरासरी उत्पादन आहे ते 11.75 क्विंटल होतं आणि सीमांत उत्पादन आहे ते 11 क्विंटल इतकं असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते. पाचवा श्रमिक वाढवल्यामुळे काय झालं, आपलं एकूण उत्पादन पुन्हा वाढून 54 क्विंटल इतकं झालं. तर जे सरासरी उत्पादन आहे ते 10.8 क्विंटल इतकं आहे. तर जे सीमांत उत्पादन आहे ते 7 क्विंटल इतकं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा 6वा श्रमिक वाढवल्यामुळे काय झालं, आपलं एकूण उत्पादन वाढून 6व्या श्रमिकासाठी किती झालं, 60 क्विंटल इतकं झालं. तर जे सरासरी उत्पादन आहे ते सरासरी उत्पादन किती आहे, 10 क्विंटल झालं. तर सीमांत उत्पादन आहे ते काय झाले, 6 क्विंटल इतकं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा 7व्या श्रमिकासाठी काय झालं, आपलं एकूण उत्पादन न वाढता स्थिर होऊन किती झालं, 60 क्विंटल इतकंच राहिलेलं होतं, बरोबर आहे. त्यावेळी आपलं जे सरासरी उत्पादन आहे ते किती झालेलं होतं, 8.5 क्विंटल. आणि जे सीमांत उत्पादन आहे म्हणजे शेवटच्या घटकानं घातलेली भर 0 होती, म्हणून ती 7व्या घटकासाठी सीमांत उत्पादन 0 झालं. पुन्हा काय केलं आपण, आणखीन एक श्रमिक वाढवला, 8वा श्रमिक. 8व्या श्रमिकासाठी आपलं एकूण उत्पादन किती झालेलं होतं, 56 क्विंटल. तर जे आपलं सरासरी उत्पादन होतं ते 7 क्विंटल इतकं झालेलं आहे. आणि जे सीमांत उत्पादन आहे ते वजाहून किती झाले, -4 क्विंटल इतकं झालेलं आहे. 9व्या श्रमिकासाठी पुन्हा आपलं एकूण उत्पादन कमी होऊन किती झालेलं आहे, 50 क्विंटल. जे आपलं सरासरी उत्पादन आहे ते 5.5 क्विंटल. आणि 9व्या उत्पादन घटकासाठी म्हणजे 9व्या श्रमिकासाठी आपलं जे सीमांत उत्पादन आहे ते -6 इतकं झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या आलेखावरून आपल्याला काय कळते की सुरुवातीला जो एकूण उत्पादनाचा गुलाबी ग्राफ आहे त्याचा वाढीचा वेग कसा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये जास्त आहे, बरोबर आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण उत्पादनाच्या वाढीचा वेग जास्त आहे. त्याच पद्धतीनं किंवा दुसऱ्या टप्प्यावर ज्यावेळी बघायला जातो आहे आपण त्यावेळी एकूण उत्पादन वाढले का, तर साहजिकच वाढले, परंतु त्याच्या वाढीचा वेग कमी आहे. हा वेग कसा काढायचा, तर दोन्ही ग्राफचा स्लोप बघायचा, बरोबर आहे. पहिल्या टप्प्यामधला जो स्लोप आहे तो जास्त आहे म्हणून त्याचा वाढीचा वेग जास्त आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये स्लोप कमी आलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे वाढीचा वेग कमी आहे, बरोबर आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर हा ग्राफ जो आहे तो खाली येताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे काय, एकूण उत्पादन तिसऱ्या टप्प्यामध्ये खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरं आपण बघूया सरासरी उत्पादन. सरासरी उत्पादन आपण लाल ग्राफनं दाखवले, बरोबर आहे. लाल ग्राफनं आपण काय केलेलं आहे, सरासरी उत्पादन दाखवलेलं आहे. ते सुरुवातीला वाढत गेले, बरोबर आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ते वाढले, दुसऱ्या टप्प्यापासून ते कंटिन्युअसली थोड्या फरकाने खाली येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन्हींमध्ये सुद्धा ते खाली येत असताना सरासरी उत्पादन पाहायला मिळते. तर सीमांत उत्पादनाचा ग्राफ आहे तो काय की पहिल्या टप्प्यामध्ये तो वाढलेला आहे, बरोबर आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये तो वाढलेला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तो कमी खाली येताना पाहायला मिळतोय. पहिल्या टप्प्यामध्ये त्याचा वाढीचा वेग म्हणजे सीमांत उत्पादनाच्या वाढीचा वेग हा सरासरी उत्पादनापेक्षा सुद्धा जास्त आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं की सरासरी उत्पादनाचा जो ग्राफ आहे त्याच्या खाली सीमांत उत्पादनाचा ग्राफ आल्याचं पाहायला मिळते. बिंदूमध्ये काय झालं, बिंदूमध्ये सीमांत उत्पादन सरासरी उत्पादनाच्या खाली येत आहे बिंदूपासून पुढे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर हे सीमांत उत्पादन जे आहे ते शून्यवरती आलं. बिंदूमध्ये 7व्या श्रमिकासाठी आपलं सीमांत उत्पादन काय झालेलं आहे, शून्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर हे जे सीमांत उत्पादन आहे ते वजामध्ये गेल्याचं सुद्धा आपल्याला इथं चित्र पाहायला मिळते. तर हा आलेख समजला. आता पुढं आपण बघूया या जो सिद्धांत आहे या सिद्धांताची गृहीतक आहेत. तर पहिलं गृहीतक आहे की उत्पादक घटकांचे प्रमाण बदलता येणे शक्य असले पाहिजे. म्हणजे उत्पादक घटक जे आहेत वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे आपण उदाहरणासाठी काय घेतलं जमीन आणि श्रमिक, तर त्यांचं प्रमाण बदलता आलं पाहिजे. म्हणजे 5:1 होतं ते 5:2 5:3 असं आपण काय केलेलं आहे ते प्रमाण बदलत नेल्याचं पाहायला पण मिळते. तर दुसरं गृहीतक आहे की बदलत्या आदानांची कार्यक्षमता व किंमत स्थिर असली पाहिजे. म्हणजे जे बदलणारे आपण घटक आहेत म्हणजे श्रमिक आपण बदलत नेले, परंतु त्या प्रत्येक श्रमिकाची कार्यक्षमता समान असली पाहिजे आणि त्यांचं वेतनसुद्धा समान असलं पाहिजे. तिसरं गृहीतक आहे बदलत्या घटकांच्या साहाय्याने स्थिर घटकांचा पूर्ण उपयोग करता येतो. म्हणजे एक श्रमिक असताना सुद्धा 5 एकर जी जमीन होती ती 5च्या 5 एकर जमीन पूर्ण क्षमतेने तो कसत होता. म्हणजे कुठला कोपरा त्यानं पड ठेवलेला नव्हता. दुसऱ्या घटकानं सुद्धा त्या 5 एकर जमिनीचा पुरेपूर वापर केलेला आहे. म्हणजे जसे जसे घटक आपण वाढवत गेलो, जसे श्रमिक वाढवत गेलो त्या पद्धतीनं स्थिर जे घटक होते त्याचा पुरेपूर वापर प्रत्येक घटकाने केलेला आहे आणि तो करता येतो असं गृहीतक आपल्याला इथं मानायचं आहे. हा नियम अल्पकाळात प्रत्ययास येतो. म्हणजे हा जो नियम आपण अभ्यासला बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत हा अल्पकाळात प्रत्ययास येतो. का? कारण अल्पकाळामध्ये एका घटकामध्ये बदल करता येतो, बाकीचे घटक स्थिर ठेवून एखाद्या घटकामध्ये आपल्याला बदल करता येतो. म्हणून हा नियम आपल्याला अल्पकाळामध्ये प्रत्ययास येत असल्याचं पाहायला मिळते. आदानाचा बदलता घटक सोडून सर्व घटक स्थिर असतात. म्हणजे आपण या सिद्धांतामध्ये काय बघितलेलं होतं की एक म्हणजे उदाहरण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये जमीन स्थिर ठेवली आणि काय केलं श्रमिक बदलला. पण त्याचबरोबर त्या शेतीमध्ये जे टेक्निक वापरलं जाते, जे तंत्रज्ञान वापरलं जाते ते सुद्धा स्थिर असलं पाहिजे. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं पाण्याची फवारणी आहे किंवा पाण्याचा त्या शेतासाठी पुरवठा आहे तो सुद्धा स्थिर असला पाहिजे. म्हणजे पद्धतीमध्ये बदल होता कामा नये. बरोबर आहे. म्हणजे फक्त जमीन नाही तर जमिनीबरोबर इतर जे घटक आहेत त्या उत्पादनासाठी लागणारे ते सगळे स्थिर असले पाहिजेत. म्हणजे फक्त एका घटकामध्ये बदल झाला पाहिजे तो म्हणजे श्रमिक, तरच आपल्याला हा सिद्धांत प्रत्ययास येत असल्याचं पाहायला मिळते. उत्पादनाच्या पैशातील मूल्याबाबत सिद्धांत खरा ठरत नाही. म्हणजे उत्पादनाचे जे पैशाच्या मूल्याबाबत हा जो सिद्धांत आहे तो काय होत नाही, खरा ठरत नाही. पुढचं जे गृहीतक आहे ते उत्पादन घटकाचे उत्कृष्ट प्रमाण घेऊन उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थेबाबत हा सिद्धांत खरा ठरतो. म्हणजे उत्पादन घटकांचे सुयोग्य प्रमाण घेऊन जे उद्योग संस्था उत्पादन घेत असतील त्यांच्यासाठी सिद्धांत खरा ठरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर उत्पादनाचे निरनिराळे जे नग असतात, इथं टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. तर उत्पादनाचे जे निरनिराळे नग असतात ते सारखे असतात व विभाज्य असतात. म्हणजे उत्पादनाचे जे निरनिराळे नग आहेत ते सारखे म्हणजे एकसारखे असतात आणि ते विभाज्य म्हणजे त्यांचे काय करता येते तुकडे करता येतात. म्हणजे आपल्याला समजा 8.5 जर पाहिजे असतील एखादा नग तर 8.5 आपल्याला करता येऊ शकतो. अशा पद्धतीनं हा सिद्धांत आहे. तर या सिद्धांताचं महत्त्व कसं आहे की याच्यामुळे आपल्याला उत्पादनाची लवचिकता समजते, कारखान्यांना किती उत्पादन करायचं, कुठल्या मर्यादेपर्यंत उत्पादन करायचं ते समजतं. विभाजन कार्यामध्ये उत्पादन घटकांचा योग्य मोबदला देण्यासाठी म्हणजे श्रमिकांना मोबदला देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या उत्पादन घटकांचा मोबदला देण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी पडतो.
या नियमामुळे पर्याप्त उत्पादनाचे म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे आपल्याला समजतं. सरकारला कर आकारताना हा जो नियम आहे तो उपयुक्त ठरतो. म्हणजे कर आकारताना कोणत्या घटकांवरती कसा कर आकारायचा हे सुद्धा सरकारला समजतं. तर शेती व्यवसायातील सखोल व विस्तृत शेती पद्धतीतला फरक या सिद्धांतामुळे आपल्याला पाहायला किंवा अभ्यासता येतो. तर अशा पद्धतीनं हा सिद्धांत आपण समजून घेतलेला आहे. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा अथवा प्रत्यक्ष मला कॉल करून तुम्ही शंका विचारू शकता. धन्यवाद.